गरिबी संपली पाहिजे अशी भूमिका अजेंडा काँग्रेस पक्षांनी निवडणुकीच्या राजकारणात वापरलेला आहे. परंतु निवडणुकीच्या राजकारणात गरिबी संपली पाहिजे अशी भूमिका वेळोवेळी त्यांच्या एकूणच निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिसत असली तरी काँग्रेसच्या काळात गरिबी संपली नाही तर गरीब माणूस संपत गेलेला दिसतोय. दलित बांधवांना चांगल्या प्रकारे रोजगार भेटणार होता, त्यांच्या आयुष्याचं चांगलं होणार होतं आणि त्याच्यानंतर त्यांची सत्ता ती पडली. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर काँग्रेसने ती योजना बंद का केली? पहिले ह्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. काय प्लॅन होता की तुम्ही दलितांचं जर चांगलं होत असेल, दलित जर मोठे होत असेल, त्यांना जर रोजगार भेटत असेल, त्यांचं आयुष्य चांगलं होत असेल, त्यांच्या गोष्टीचा कल्याण होत असेल तर तुम्ही ती रोजगार दलितांवर होणारा पहिला तर अन्याय तुम्ही केलेला आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. काँग्रेस ही आत्तापासूनच नाही तर पहिल्यापासूनच दलित समाजाचा तिरस्कार करणारीच आहे. बाबासाहेबांना पण संविधान सभेमध्ये विरोध करणारी काँग्रेसच होती. बाबासाहेबांचं त्याच्यावर स्टेटमेंट होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणून. बाबासाहेबांपासून तुम्ही बघा ना, तर त्या टाईमात बी बाबासाहेबांच्या अर्ध्या कायद्याच्या विरोधात काँग्रेसच होतं ना. तेव्हापासून काँग्रेस छळच करत आले, असं नाही की नाही. काँग्रेस सरकार असताना बी दलितांना त्रास होताच आणि काँग्रेसने बाबासाहेबांच्या काळात बी काय व्यवस्थित केलं नाही आणि आत्ता बी काँग्रेस फक्त वोटिंगसाठी त्याच दृष्टिकोनाने बघते. ते बंदच करते. काँग्रेसनंच बंद केले आणि हे जे काय आता मोदी सरकार जे काही योजना चालल्यात ना, ह्या योजना ते करू शकणार नाहीत.